करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी जर तुम्ही कधी आला असाल तर हा पौष्टिक नाश्ता तुम्ही नक्कीच खाल्ला असणार आहे। तो म्हणजे खमंग, स्वादिष्ट, रुचकर असं कोल्हापूरमध्ये मिळणारं थाली। चला तर मग आज आपण पाहूया हे पौष्टिक, स्वादिष्ट, रुचकर असं थालीपीठ कसं तयार करायचं। थालीपीठ तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या व आवश्यकतेनुसार 2 ते 3 हिरव्यागार मिरच्या। तर 2 मोठे लसणाचे गड्डे सोलून घ्यावेत व किमान 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्याव्या। एका मिक्सरच्या जारमध्ये जिरे, त्याच्यामध्ये या लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 मिरच्या टाकून घ्याव्या। हे मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे। त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर घ्यावी व कोथिंबीरीची पाने बारीक बारीक चिरून घ्यावी। थालीपीठाचे पीठ तयार करण्यासाठी 2 किलो तांदळामध्ये अर्धा किलो हरभरा डाळ आणि पाव किलो गहू पिठाच्या गिरणीमधून दळून आणावे। त्याच्यामध्ये थोडेसे जिरे व धने देखील टाकावे। तर तयार झालेल्या पिठामधील आवश्यकतेनुसार पीठ घेऊन त्याच्यामध्ये 2 चमचे हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, व आपण वाटलेली लसणाची व मिरचीची पेस्ट या पिठामध्ये घालावी। घेतलेल्या पिठामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ चांगले घट्ट मळून घ्यावे।
थालीपीठ तयार करण्यासाठी एक सुती जाड कापड ओले करून घ्यावे व पळपुटावरती थालीपीठाचा एक गोळा घेऊन हाताच्या सहाय्याने ते थापून घ्यावे. हे थालीपीठ तुम्हाला जितके पातळ हाताने थापता येईल तितके थापून घ्यावे. थालीपीठ पातळ थापल्यामुळे ते कुरकुरीत लागतात व ते चवीला सुद्धा रुचकर लागतात. यानंतर थापलेले थालीपीठ तव्यावरती कापडाच्या सहाय्याने टाकावे व त्याच्यावरती हाताची बोटे उठवावी. त्यानंतर पाण्याचे शिंतोडे द्यावेत व कडेने तेल सोडून हे थालीपीठ साधारणतः 5 मिनिटं मंद आचेवरती वाफवून घ्यावे. 5 मिनिटांनंतर गरमागरम थालीपीठ तयार आहे. थालीपीठ चांगले भाजल्यामुळे ते तव्याला चिकटत नाही. तर हे थालीपीठ फक्त आपण एकाच बाजूने भाजून घेणार आहोत व थालीपीठाची दुसरी बाजू ही आपण वाफवून घेणार आहोत. तर असे हे खमंग, खुसखुशीत व कुरकुरीत थालीपीठ आपण घरच्या घरी बनवू शकतो. या थालीपीठासोबत खाण्यासाठी आपण काळ्या वाटाण्याची उसळ करणार आहोत. ही उसळ करण्यासाठी वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवावेत आणि कुकरला उकडून घ्यावेत. चांगले शिजल्यानंतर या वाटाण्याची आपण भाजी करावी. आता आपली डिश तयार झालेली आहे. याच्यामध्ये खमंग, खुसखुशीत, रुचकर व स्वादिष्ट असं घरी बनवलेलं थालीपीठ जे तुम्ही काळ्या वाटाण्याच्या उसळसोबत आणि थंडगार दह्यासोबत सर्व करू शकता. कोल्हापूरचे लोक या थालीपीठासोबत हिरव्यागार मिरचीचा ठेचा खाणे सुद्धा पसंत करतात. जर तुम्हाला सुद्धा असं घरगुती थालीपीठ करता येत असेल तर नक्की तुम्ही घरामध्ये हे थालीपीठ बनवून पहा. मी बनवलेली रेसिपी व मी बनवलेलं थालीपीठ जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझे चॅनेल फॉलो करा. धन्यवाद.